समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतोय ते कसं ओळखायचं, तर यासाठी मी तुम्हाला 5 ट्रिक्स सांगणार आहे. त्या तुम्ही फॉलो केल्या ना की समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय ते आपल्याला लगेच कळेल. कोणीतरी म्हटलंय की सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतोय, आपल्याला मूर्खात काढतोय, पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही, कारण समोरचा कधीही सांगणार नाही. खरं काय आहे ते एकतर त्याला माहित असतं किंवा वरच्याला माहित असतं आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो. समोरचा खोटं बोलू शकतो, खोट्या शब्दा घेऊ शकतो, कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्रास खोटं बोलू शकतो. मग आपण स्वतःमध्ये असं काहीतरी कौशल्य आत्मसात करूया की जेणेकरून समोरचा खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी काही मिनिटांमध्ये ओळखू शकतो. समोरच्याचं खोटं बोलणं आपल्याला पकडता यायला हवं. आजच्या काळात हे गरजेचं झालेलं आहे. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल तर समोरच्याचं खोटं तुम्ही कसं ओळखू शकता? तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर ते तुम्ही ओळखू शकता. तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं ओळखणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा असेल नसेल, प्रॉपर्टी असेल नसेल, काही फरक पडत नाही, पण समोरचा तुमच्याशी खोटं वागतोय हे तुम्हाला ओळखता यायला हवं. आयुष्यात खूप सारे धोके मिळण्यापासून तुम्ही वाचू शकता, कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला कमी मिळाला तरी चालेल, पैसा कमी असेल तरी चालेल, पण एखाद्याने दिलेला धोका, विश्वासघात माणूस पचवू शकत नाही. त्यावेळेस त्याला असं वाटतंय की समोरच्याचं खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं. आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा काही 5 गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता. समोरचा खोटा बोलत असेल तर तुम्ही अगोदरच सावध होऊ शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे रामबाण उपाय सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. हे उपाय तुम्हाला फक्त ऐकायचे नाहीत तर समजून सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्याचा अवलंब करायचा आहे. पहिला मुद्दा असा आहे की खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा, चढवून विचारा. आता हे कसं करायचं याचं उदाहरण समजून घेऊया. तुमच्याकडे 5,000 रुपये होते आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पॉकेट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त 3,000 रुपये मिळाले. 2,000 रुपये गायब होते आणि बाकीचे ATM कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जाग्यावर होत्या. फक्त पैसे चोरी झाले आहेत. आता तुम्हाला शंका आहे, तुमच्यासोबत जो मित्र आहे, जो तुमची रूम शेअर करतो, त्याने तुमचे पैसे घेतले आहेत. तुम्ही त्याला विचारा, तू माझे पैसे घेतले का? माझे ATM कार्ड सुद्धा का घेतले? आता समोरचा ही गोष्ट स्वीकारणार नाही. एक तर तो म्हणेल की मी काहीही चोरी केलेली नाही आणि तुझ्या पॉकेटमधून पैसेही नाही घेतले आणि ATM कार्डही चोरले नाही. आपलं खोटं पकडलं जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो. समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे 5,000 रुपये काढले नाही. मग तुम्ही त्याला विचारा, 5,000 नाही काढले तर किती काढले? आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं. मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरची व्यक्ती तुम्हाला जे पाहिजे ते कबूल करू शकतो. 2. घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारणा करा. ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचंय त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही. त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध क्रम लावतो. मी कुठे गेलो, मी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो. आता तुम्हाला काय करायचंय, एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. तुम्ही त्याला उलट सुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या. त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल, घाबरत असेल, गडबड करत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय. तो विचार करून उत्तर देत असेल, विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा तो त्याच्या जाळ्यात अडकलाय. सत्य कितीही कडवट असलं तरी त्याची एक खासियत आहे. सत्य बोलण्यासाठी, खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही. जर तुम्ही खरे असाल
तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर जोर टाकण्याची गरज नाही. काहीही आठवण्यासाठी तुम्ही डोकं चालवण्याची गरज नाही, कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही. तो तुमचा अनुभव असतो. तुम्ही तो जशाचा तसा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता. पण खोट्याच्या बाबतीत तसं नसतं. खोट्या गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवाव्या लागतात. त्यांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. तिसरी गोष्ट, समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे. त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं, हा त्याला विश्वास द्या. माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या. माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी फायदा असतो किंवा मग स्वार्थ असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात. आपण सत्य सांगितलं तर लोक आपल्याला अपराधी समजतील, आपली बदनामी होईल, या भीतीने तो खरं बोलत नाही. मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यासारखेच आहात असं दाखवावं लागेल, तसा अभिनय करावा लागेल. माझ्यासोबतही हेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप होत नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे, मी केलेली चूक तर खूप छोटीच आहे, मी तर उगाचच घाबरत होतो. जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटवून देऊ शकलात तर तो कधी ना कधी तुम्हाला सत्य सांगणार. चोर हा चोराचा भाऊच असतो. एखाद्याचं खोटं उघडून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखंच असण्याचं खोटं नाटक करावं लागतं. चौथी गोष्ट, समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्यात. आता तुम्ही म्हणाल त्याला जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून? जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल, वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी अशी गोष्ट बोलून जातो जी की ती अगोदर बोललेली नसेल. प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करत बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या. त्याची वाक्य सगळे त्याला पूर्ण करू द्या. तुम्ही मध्येच काही बोलू नका. त्याच्या प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला सांगून जाईल की तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय. पाचवी गोष्ट, समोरच्याचं पटापट बोलणं, घाई गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसराच काहीतरी बोलणं. अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलतोय. जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारता, तू तर असं केलं नाहीस ना, तेव्हा तो गोंधळून जातो, पटापट उत्तर देतो. आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला विचारता तेव्हा तो दुसऱ्याच गोष्ट बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीचं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो. खोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याचं बोलत नाहीत. जे खरं आहे ते बोलत नाहीत. इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकवून ठेवतात, तुमचा वेळ वाया घालवतात, आलतू फालतूच्या गोष्टीमध्ये खूप जास्त बोलतात. तुम्हाला सहकार्य करत आहेत असं ते दाखवतात पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांचे हावभाव बदलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले किंवा त्यांच्या आवाजाचा टोन बदललेला दिसला किंवा मग तो तुम्हाला असं म्हणू शकतो, आता तू यापुढे एकही प्रश्न विचारला तर मी हे करेन, मी ते करेन. म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ते विचारू नका, असे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असतील. इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेलं आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला ते सांगायचं नाही. म्हणजे काय तर खोटं विचारताना ते मोठं करून चढून विचारणं. दुसरी गोष्ट, घटनांचा क्रम उलट्या दिशेने विचारणं. तिसरी गोष्ट, समोरच्याच्या डोक्यात हे बसवा की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे, ती फार मोठी काही गोष्ट नाही. त्याच्या जाग्यावर तुम्ही असतात तर तुम्ही देखील हेच केलं असतं. चौथी गोष्ट, समोरच्याला जास्तीत जास्त संधी द्या त्याच्या वाक्य त्याचं बोलणं पूर्ण करण्याची. पाचवी गोष्ट, समोरच्याची उत्तरं देण्याची घाई आणि मूळ मुद्द्याला हात घातल्यानंतर तो बाजूला सारून दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा सुरू करणे. आता मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात काही शंकाच नाही, पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. कारण एका चुकीमुळे तुम्ही समोरच्या बद्दल आपलं ठाम मत बनवू शकत नाहीत. कारण समोरच्याकडून ती चूक अनाहूतपणे झालेली असू शकते, काहीतरी मजबुरी असेल किंवा आणखी काही कारण असतील.
त्यांनी ती चूक जाणून बुजून केलेलीही नसेल किंवा मग कधी कधी एखादा चूक करत असेल पण त्याच्या परिणामापासून तो अनभिक्ष असेल. तो करत असलेल्या चुकीचे किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल. तुम्ही बेशक समोरचा चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा, पण सुधार. बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी. हे आयुष्य आहे. तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालण्याची हिंमत असायला हवी. एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची गरज नाही. झालेली एक चूक मान्य केली तर पुढे खोटं बोलण्याची गरज पडत नाही. आयुष्य सुंदर आहे, त्यामुळे झालेल्या चुका मान्य करा आणि पुढे जायला शिका. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.